नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या गाडीला खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो, चिंता करू नका ना. आपण घरातून बाहेर निघलो, आपला रोनक भेटला गलीतला चॉकलेट बॉय बरं का, एकदम भारी मुलगा आहे मित्रांनो. ह्या झाडाखाली आपली गाडी लावलेली असते मित्रांनो, पण आपल्या गाडीमध्ये झाले उंदरच्या मायला. या उंदरांचं करू काय मी, तुम्हीच सांगा मित्रांनो. जागोजागी नुसतं लेंड्या लेंड्या करून ठेवल्याच्या मायला. नेमकं ह्या उंदरांना गाडीमध्ये भेटतं तरी काय खायला मित्रांनो, सांगा बरं. मी काय डब्बा ठेवतो का जीवन गाडीमध्ये ठेवतो, काही कळत नाही यार. तरी पण हे उंदर इथं येतं आणि घाण करता अशी मित्रांनो. आणि यांचा कार्यक्रम फिट करायसाठी ना काही दिवसांपूर्वी मी केक सुद्धा ठेवला होता बरं का मित्रांनो. ज्या केकनी म्हटलं खाऊन मरतीन झाले. बघू शकता हा केक अजिबात तोंड लावलं नाही केकला. म्हणजे उंदर एवढे हरामी नाच्या मायला. या उंदरांना सुद्धा कळतं काय खायचं काय तोडायचं काय नाही. आता यांनी जर याच्यातली वायरिंग गिरिंग तोडली तर मला लय वांदे होतील मित्रांनो. पण कशामुळे होते माहिती का उंदर, हे कचरा हा कचरा दुसरा पूर्ण मित्रांनो. ह्या कचऱ्यामुळे उंदर होता. ही मांजर आहे ना, खायचे उंदर देते सोडून भलतच खात बसती आणि इथं पूर्ण कचरा झालाय मित्रांनो. दुनियाभराचा कचरा झालाय ना. हा कचरा आपल्याला हटवावा लागेल. त्याच्यासाठी मी डायरेक्ट नगरपालिकेला फोन केला ना, कंप्लेंट केली. हॅलो. हा साहेब, साईनगर मधून बोलतोय. अहो तो कचरा खालीपर्यंत गेलाय. पाठोपाठ आणि खालीपर्यंत काढायला लावा त्याला ना, कारण की लय कचरा पसरलाय. मित्रांनो, आपण सकाळी आहे ना कंप्लेंट केली होती. कंप्लेंट म्हणजे महानगरपालिकेला कॉल केला होता. लगेच गाडी पण आली. मी बाहेर गेलो होतो, गाडी पण आली. आता इथला कचरा सर्व साफ करताय मित्रांनो. बघू शकता हे सर्व भाऊ आले आणि आपले व्हिडिओ पण बघता बरं काय सर्वजण. आणि आता पूर्ण कचरा वगैरे साफ करायला तुम्हाला दाखवतो मी. चला. मला वाटलं घंटा गाडी लेट येईल बरं का, पण एकदम टायमावरती घंटा गाडी आली. म्हटलं क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. नेमकं त्या घंटा गाडीमध्ये ना आपले सर्व फॉलोअर्स आहे बरं का, आपल्याला फॉलो करणारे व्यक्ती होते. म्हटलं क्या बात आहे, म्हणजे तुमचे व्हिडिओ वगैरे पाहतो एकदम मस्त असता. म्हटलं मग टाकाटक मध्ये आपला कचरा साफ करून टाका. म्हणजे चिंता करू नका, तुमचा कचरा साफ होईल म्हणजे होईल. इथला कचरा साफ केला म्हणजे कसं आपल्या गाडीमध्ये उंदर होणार नाही मित्रांनो. कारण की उंदराने इतकं त्रास दिला होता ना की विचाराच्या बाहेर. आमची गल्ली ना पूर्ण इथं आणून कचरा टाकते. करणार काय आता, कोण सांगणार. नगरपालिकेच्या मुकरदम साहेबांना म्हटलं, साहेब एखादा मोठा डस्टबिन द्या. म्हटलं आमची गल्ली सगळी आणून त्याच्यात कचरा टाकल. साहेब म्हणे डस्टबिन वगैरे काही मिळत नाही. म्हटलं मग सगळी पब्लिक इथंच आणून कचरा टाकल, तुम्हाला चालेल का. मुकरदम साहेब बोलले आम्ही 300 रुपये फाईन लावू जे कचरा टाकल ते. अहो म्हटलं साहेब तुम्ही बघायला येणार आहे का इथं, इथं काय कॅमेरा लावलाय का. एखादा मोठा डस्टबिन देऊन टाकला ना लय भारी काम होईल मित्रांनो. माहिती कारण पूर्ण गल्ली इथं आणून टाकते. करणार काय. फायनली कचरा साफ केला एकदम टकाटक मध्ये मित्रांनो. बरं का आपले फॉलोअर्स बरं का सगळे एकदम मस्त कचरा साफ केला. मला आवडलं मित्रांनो. आता उंदर आपल्या गाडीत होणार नाही, कारण स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, आरोग्याचे आपण आशिक अशी म्हणणारी महानगरपालिकेची घंटा गाडी पूर्ण आपला भरलेला कचरा घेऊन चालली. आता इथून तुमच्या एरियात पण कचरा झाला तर कंप्लीट करा, गाडी येईल आणि कचरा घेऊन जाईल. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा.